राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कणकवलीत महामार्ग उड्डाणपुलाखाली अतिक्रमण हटवल्यानंतर विक्रेत्यांसाठी तात्पुरत्या जागेची व्यवस्था करताना पत्रकारांना चित्रीकरणास अटकाव केल्याची घटना घडली. यावेळी पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप होताच तालुका पत्रकार संघाने तातडीची बैठक घेत घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर संबंधितांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागितली. पत्रकारांच्या कामात अडथळा आणण्याच्या प्रकाराविरोधात पत्रकार संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. म्हणजे पत्रकार म्हणून सगळ्यांचा अधिकार दिलेला असतो आणि 4 चौघात शूटिंग असलेला बंद करण्याचा तुमचा अधिकार नाही. उद्या थंय मारामार झाली, उद्या काय घटना घडली तर आमका त्याची बातमी करूची, आमका नोकरी पगार कंपनी त्याच्यासाठीच देता ना. मग त्यावेळेस तुम्ही थंय अटकाव करून आणि 100-150च्या मॉबमध्ये तुम्ही आमच्या लोकांना बोलता. परत तुमच्या आता हे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून आणि तुम्ही मंडळ म्हणून वारंवार तुमचे सगळे बातमी आम्ही प्रसिद्ध करतो. केव्हाही तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही. कोणी केल्यानंतर माका सांगा, याच्यातले आम्ही इतके लोक असतो. कुठलीही अपेक्षा न करता गणेश उत्सवाचा मात्र वाटतं माका तर 22-23 वर्ष आला दरवर्षी तुमची बातमी असता आमच्याकडे. म्हणजे सगळ्याच दैनिकांमध्ये सगळेजण तुमच्या प्रमाणात काम करतात. तुम्ही असा एकाएकी एकेरी भाषा येण्याची काहीच गरज नव्हती. आता तुमका बोलवण्यामागे कारण एकच आहे की आमचा एक पत्र पुरेसा. गणेशोत्सव तिथे जाता श्रद्धा लोकांची. मी दरवर्षी इथे येतो. शेड निघतली का नाही, निघतली का नाही. मग तुम्ही कशा पद्धतीने बोलला, ह्या योग्य असता का? तुमचं वय किती, आमचं डबल वय आहे. तुम्ही असे वागणं चुकीचा. ह्याच्या पुढे साहेब तू जेटे साहेब बोलतील राहू शकतो. आता एक काम करूया. मला वाटतं तुम्ही आता बोलला बरोबर आहे. आता यांनी सांगितलं पत्र आम्ही तुमची बातमी असतो अन्नाने आमच्या बातमी व्हॉट्सअपवर टाकलेला आम्ही छापतो. तुमचे पण आमचे रिलेशन तुम्ही दिलेलं आम्ही छापतो का. तुम्ही जर कार्य करतात तर खरोखर चांगलं. परंतु पत्रकारांच्या बाबतीत जर तुम्ही बोललात अनिकेत उचलेचा विषय वेगळा होतो. अनिकेत उचलेचा विषय पर्सनल असल्यामुळे त्याच्यात आम्ही पडला नसतो. पत्रकार म्हणून अनेक उचले जर मारहाण झाली असती बातमीसाठी तर मग आम्ही पण रस्त्यावर उतरला असतो. लक्षात घ्या. पण आम्ही खै उतरायचं आहे. आम्ही बघा आम्ही बुद्धिवादी लोक असतो. आम्ही काय तलवारी दांडे घेणे आमचं काम नाही. पेन आणि कॅमेरा हे आमचं शस्त्र. आम्ही त्याच्यावरच लढतो. लक्षात घ्या. आणि लोकशाही मानणं आमचं पहिलं काम. तर तुम्ही जर माफी मागत आता तुम्ही बोलला तर माफ करा. आम्ही काय ठरवलं की बाबा अण्णांना फोन करूया. तुमच्या ओळखीचे अण्णा आमच्या कायम संपर्कात असतं. तुम्ही माफी मागितलात तर विषय नसतो पुढचं. नाही तर आम्ही आता त्या पोलीस स्टेशनला जाऊन तुमच्या नावासहित तक्रार देणार होतो. लक्षात. परंतु आम्ही ज्या शहरात राहतो त्या शहरात वाद नको, तुमच्या आमच्यामध्ये तरी नको. बरोबर आहे. म्हणून आपण हा विषय मिटूचा. तर याच्या पुढे तुम्ही करणार असं म्हटलं आणि ह्या जर तुम्ही माफी मागितलात ही माफी मागणार ह्या आपल्या मिटिंग पुढचा विषय नाही. कारण काल तुम्ही जे काय धमकी दिला सगळ्याचा काय बोलला त्या चौघात दिला तर लोकांच्या समोर झाला. लोकांच्या समोर झाला. काल विषय झाला. तुम्ही यांच्या समोर जी काय असं तुमची माफी व्यक्त करा. विषय एका मिनिटाचा न संपून बोलानंतर बोलतोय. उद्धव वडकर साहेब जिल्ह्यातल्या पत्रकारांपर्यंत गंभीर वेळ काय असता. पत्रकार आणि पत्रकार हो आपला काम करतात. समाजाचा चौथा स्तंभ आणि तेवढाच जबाबदार स्तंभ रिक्षा म्हणून रिक्षा चालक म्हणून देखील तेवढंच जबाबदार. कारण तो समाजात वावरणार. एक विश्वासात तुमका रात्री 12 वाजता 1 वाजता येणारो देखील माणूस रेल्वे स्टेशन मध्ये तुमच्या रिक्षेत बसता का बसता तर त्याचे एक विश्वास होता की माका तो योग्य पद्धतीने घरापर्यंत घेऊन जातो. जो विश्वास जर आज एखाद्या गोष्टीच्या निमित्त पावत असाल किंवा तुमच्यासारख्या सिनियर माणसांच्या निमित्तानं रिक्षावाल्याचीच जर प्रतिमा मलिन होत असाल तर काय करायचं. तुम्ही एकतर धार्मिक ही संघटना चालवतात. ती कणकवलीची खरं म्हणजे ती अस्मिताचा. गणपती उत्सव गणेश उत्सव तुम्ही रिक्षा संघटनेतून चालवता. मग वाटतं ऍडव्होकेट राजेंद्रराव राणे जे आपले माझे आमदार केशवराव राणेंच्या मुलापासूनची ती संघटना आणि अशा संघटनेचा एक तुमचा वारसा होता आणि तो तुम्ही अशा पद्धतीने एखादो तुमका मनात पटला नाही किंवा तुमच्या मनाच्या विरुद्ध एखाद्या पत्रकारानं केली मग त्यावेळी तुमका पत्रकारानं केलेली बातमी चुकीची का वाटता. कारण तुमका वाटतं माझ्या अर्थात होत
असं नाही होणार ना साहेब. एखाद्या वेळेस पूर्वी राजनने काहीतरी बातमी केली त्याका तुम्ही शिवीगाळ केला, हे चुकीचा. का शिवीगाळ केला तर तुमच्यासारखे किंवा तुमचा काहीतरी तिथे उघड झाला ना, बरा वाईट असत काहीतरी विषय झाला, मग तुमच्या मनावर झालो नाही म्हणून ते तो राग तुम्ही ठेवायचो. आणि हे नवीन ज्युनियर जरी असले तरी आम्ही त्यांच्या मागे होत ना. ते ज्युनियरांका तुम्ही शिवीगाळ करणार आणि आमका शिवीगाळ करणार का वेगळा नाही. आम्ही एकच जाऊ. तुम्ही राजनने उद्या बातमी लावली, उद्या दिगंबरने लावली, राहुलने लावली, लोकेसाहेब लावली आणि अजित सावंत लावती, देसाई लावती, म्हणून त्यांनी कोणीतरी बातमी लावली ती जर तुमका पटली नाही तर तुम्ही त्याच्याकडे जा. त्याचं म्हणणं तुम्ही तुमचं म्हणणं देऊ का तुम्ही दिलात काय तेव्हा दिलात नाही ना. म्हणजे जर राजनने त्यावेळी चुकीची बातमी लावली असं तुमका वाटत असं तर तुम्ही तुमची प्रतिक्रिया देऊ गई होती. त्यावेळी राजनने तुमची प्रतिक्रिया किंवा म्हणणं तुमचा जर त्याने छापला नसता किंवा त्याच्या बाईटमध्ये घेतला नसता तर आज तुम्ही बोलात मार्ग मोकळ होतो की बाबा माझा असो माझ्यावर आरोप झालो तो चुकीचं होतो, त्याने माझं दुसरी बाजू लावली नाही. आज समजा काल जे पत्रकार आमचे शूटिंग करत होते, वृत्तांकन करत होते, त्यांच्या देखील तुमची बरं वाटत असत की माझा ही बातमी तर ह्या करा, माझा पण म्हणणं ता पण तुम्ही घेऊ काय असं तुम्ही मांडू का होता. आणि ता जर त्यांनी घेतला नसता तर आज तुम्ही मोठ्याने सांगा की बाबा साहेब ह्यो पोरगो होतो, एका मी सांगलंय तू शूटिंग करतोस तर माझा पण म्हणणं घे. हा तुम्ही मांडलात ना. आता काय झाला आमका घेण्यात तुमचं म्हणणं तुम्ही मांडत नाही, फक्त तुम्ही असं म्हणतास की ह्या आमचं काय दाखवायचं नाही, ह्या आमचं काय लिहायचं नाही. असं नाही होऊ शकणार, असं होऊ शकणार नाही. कारण काय तो ओपन प्लेसमध्ये होता. समजा 4 भिंतीत गोष्ट घडत असत नगरपंचायतीची तर आम्ही ठीक आहे, आम्ही तो लॉकमध्ये पडले तर आम्ही नाहीच जाऊचो. पण ओपन प्लेसला तुमची मोजणी होता, मापदंड देतात किंवा काय प्रशासन करतात तर ओपन प्लेसला असा आणि त्या ओपन प्लेसला तुमच्यापर्यंत येतात त्यावेळी ओपन प्लेसवरची वृत्तांकन हे आमचं प्रतिनिधी करतोच. मग तुमच्या मनासारखं होत नाही म्हणून तुम्ही रोष काढणार, हो तर चुकीचं असं मला वाटतं. आज जिल्हा पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ यांच्यापर्यंत हा विषय गेलेला. आता रिक्षा संघटनेचा विषय जसं कणकवलीचं जसं सावंतवाडीत असतली, म्हणजे एका संघटनेच्या एका पदाधिकारी किंवा व्यक्तीने केलेल्या चुकीचो मेसेज जिल्हावर होऊ नये ना. म्हणून आम्ही आज फोन केलो की आपण सगळे विसावाद राहू नये ही आमची भूमिका. विसावाद आम्ही आमच्याकडे दार आम्ही गेला असतो ना, आता गेलो असतो दबाव आणलो पोलीस स्टेशनला जायचं. संधी जोडूया तुमचं तो ह्या काढून टाकू. आता लोक बोलले पत्रकार आम्ही काहीतरी भूमिका घेतली की ओढून टाकतले ते. पत्रकार संरक्षण कायदो असा आणि हो कायदो शिक्षेचो लक्षात घ्या 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे का. त्याच्यामुळे अजामीनपत्र गुन्हा असा तर त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याच समाजातील घटक एक गैरसमज दूर करा की आम्ही पत्रकार म्हणून आमचा सगळा करूचो अधिकार नाही. कायद्याच्या चौकटीत बसत तास आम्ही करूचो अधिकार आणि त्याच आम्ही करतो. कालचो कॅमेरे कव्हरिंग ह्या कायद्याच्या चौकटीत बसणार होता. कायद्या बेकायदेशीर कृत्य आम्ही केला गणेश देते नाही तर तुम्ही माफ करूच नाही. हो तुम्ही कशा करणार. काल मी एका माणसाला विचारलं हे शूटिंग करतो ते कशासाठी करतो तुका लक्षात येणार नाही का की चांगलं म्हणता की असं काय नाही. त्याला मका काय सांगणार काल समजलं मका हे बातमी करूसाठी केला जाता फक्त ऐकला याका प्रत्येक शूटिंग काय व्हायरल करतो तसं करणार ऐकला. व्हायरल करतो कधी जो मोजके असतात तेवढा बाकीचा काय करणंच नाही. हे फक्त बातमी तयार करूसाठी त्याच्यात बघून ते बातमी करतात आणि नंतर देतात. आता अर्थ का की हे शूटिंग करतात तर व्हायरलच तुम्ही 3-4 मुद्द्यांवरती काल बोललात. राजेश सरकारेबद्दल तुमचा आक्षेपार्ह शब्द लिहिले. त्यानंतर आपलं दर्शन सावंत असा ह्यो शूटिंग करत होता, मयूर ठाकूर शूटिंग करत होतो. मी तर काल तिथे नव्हते शूटिंग करताना, मी नंतर लिहिले. कारण तुम्ही जेव्हा बोललात त्यावेळी मी नव्हते तिथे. याला बोललो तुम्ही होता ते अगदी कधी तेवढूक नाही. ऐका ना ऐका तुम्ही राजन चव्हाणला ओळखतास काय ह्याच्या आधी. नाही राजन चव्हाणने घर बांधलं ना. राजन चव्हाण 10,000 रुपये बातम्यांका घेता, माहिताची बातमी असा तर पैसे घेता, तो कमर्शियल हा. ह्या कसा माहिती तुमका. ह्या कोणी सांगितलं तुमका कोणा तुमच्या वाक्य घेतली. व्यक्तीच ओळखत नाही तुम्ही तर काही आपला तोंड आणून काही बोलतानाच. तेच राजन चव्हाण आणि काल जे मीच तुमची बाईट घेतलं होतं 4 जूनला टपरी हटवत होतं ना सगळे.
त्यावेळी अण्णा तुझी बोललो होते नंतर मग ज्यावेळी तुमच्या आपल्या गणेशोत्सव मंडळातली जी काय तुमची ह्या ना शेड तिथे जी काय तुमची बाईट होती ना ती मीच घेतलं होते अध्यक्ष म्हणून तुम्ही सांगा ह्या योग्य की अयोग्य म्हणून तुमका विचारलं होतं आठवता तुमका बाजू तुमच्या मिळे दिली होती की नाही संधी दिली होती ना आम्ही दोन्ही बाजू केली की हो तुमच्या शेडमध्ये लसणूच्या म्हणजे गोडाऊन मिळाला ना हा साठवून तो आम्ही दाखवला त्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून तुमचा म्हणणं मांडण्याची तुमका मी संधी पण दिली होती मग तुम्ही व्यक्तिशः कसले आरोप करतास या योग्य आहे की अयोग्य मला सांगा तुम्ही तुमच्याकडचे आरोप आणि काय व्यक्ती ओळखत नाही तुम्ही काही सांगतास आपला त्या सरकारी बघून घेतलंय माझं पाहुणा म्हणून गप बसलंय आता बोलतास तुम्ही सरकारीबद्दल कसं काय बोलू शकतास ना तुम्ही आणि बरं दुसरी गोष्ट आणखी 4 जूनला घटना घडल्यानंतर आम्ही खोलात शिरलो ना त्याच्यामध्ये मी अण्णा नंतर लगेच बोललो होते अण्णा आपली माणसं सगळी आहेत माझी तोंडची वाक्य अशी होती अण्णा ही सगळी माणसं आपली आहेत म्हणून आम्ही खोलात शिरत नाही असं बातमी दिली विषय संपलो तरी एवढा आमचा तुमचा सहकार्य असताना तुम्ही जर का अशा पद्धतीने जर काय म्हणजे बेताल वक्तव्य 100 लोकांमध्ये करत असाल पत्रकार बदनामी करत असाल तर ते अत्यंत निषेध आहे. त्याच्याबद्दल मीडिया लिहिणारच रे आज लिहिणार उद्या करणार जेव्हा आपण तुमच्याबद्दल चांगला लिहिला राजन तुमची बाईट घेतली तेव्हा तुम्ही खुश पण तुमच्या चुका काय असेल तेव्हा पत्रकार लिहिणार तेव्हा पत्रकार नालाय ते चूक ही भूमिका चुकीची आहे आमची भूमिकाच आहे ना ती जेटे साहेब आता जे बोलले ना वराडकर साहेब की हे शूटिंग करतात हे माका काल समजला की बातमीसाठी करतात या मग फैयाजचा लसूणचा वडावांची बातमी तुमची शिवबाईंबरोबर चर्चा करताना किती भाडा काय भाडा या सगळं ऑन रेकॉर्ड येला मॅडमांबरोबर त्यावेळेस तुमका ती तुमची बातमी इलेली माहिती नव्हती तेव्हा पण नाही कशी तुमच्याच हो मग आता शूटिंग करतात त्या काल समजला का समज कालचं तुमचं वक्तव्य त्या बातमीच्या रागातलाच होता ना सगळा आता बातमी लागली म्हणून ती फैयाजचा लसूणचा वडावून हे बघा ज्यावेळेस तुमची शिवबाईंबरोबर बोलतानाची बातमी इली सगळ्यांनी तुमका कमीत कमी 25 जणांनी फोन केल्यानी तुमची बातमी इल्यानंतर त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया दिलेले काही लोक भेटले आमका की म्हणजे बातमी व्हिडिओ शूटिंग करतात या बातमीसाठी करतात या तुमका तेव्हाही माहित होता तरी पण तुम्ही आता सांगतास की माका काल समजला ह्या वाईट आहे म्हणजे आणि समाजात घडणाऱ्या बऱ्याच घटनांचा वार्तांकन करणं किंवा आमचं मूलभूत हक्क लक्षात घ्या आम्ही तुम्ही म्हणता असं याची अर्थ आहे मोठी मोठी घटना चालू लोकांना जागा मिळत नाही पर्याय काय व्यवस्था करतो तुमचे प्रश्न आम्ही त्यामुळे मांडतो ना आम्ही असं नाही काय वस्तू आम्ही काय तुमचा व्यक्तिगत कोणाचा करतोय उद्देशच नसतं लक्षात ठेवा तेव्हा मी काय करतलंय की बाबा प्रसाद अंधारी ओ सॉरी प्रसाद माफ करतो दुसरे कोणते नाही मी त्याचा विषय ऐका मी सॉरी म्हणताय की ना हो सॉरी म्हणताय की ना नाही पण हे अजूनही माका माहिती नाही काल नंतर आता कळलं ना लोकेश साहेबांनी फोन केलेला तेव्हा समजलं ऐका मी त्या विषयावर आधी दुसऱ्यांदा येतोय माझा महत्वाचा विषय बोलायचा एका विषय संतोष हात अनिकेत उचले तुम्ही आमच्याकडे येला आम्ही तुम्हाला शेवटची रिक्वेस्ट काय केली तसा तुम्ही न्याय करू नका तुम्ही काय सांगला ते अनिकेत उचले आम्ही मारतो आम्ही काय सांगितलं शेवटच्या क्षणी ठीक आहे तुम्ही तसा काही करू नका आम्ही तिका बोलावून सांगतो ओके एक नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही काय अध्यक्षाकडे जावा तुमचे काही हे पण होते काय माहित नाही पाठवा हे होतं नाही पण हे होते तेव्हा तुमका शेवटची विनंती अध्यक्षांनी हे अनिकेत उचले तुम्ही मारू नका आज आपण भेटू पण तरी जाऊन तुम्ही मारला तशी बातमी कळेल जी बातमी अधिकृत काय नाही आम्ही काय बघत नाही पण आमच्या कानावर येईल ओके सत्य तुमका माहिती तुम्ही काय केलं पण अनिकेत उचले दरम्यानच्या काळात आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये येऊ की ना आम्ही बोलावून सुद्धा आणि अनिकेत उचलेचा जो मॅटर होतो तो पर्सनल लेवलला होतो म्हणजे एखादी त्यांनी बातमी छापली असेल तुम्ही मारहाण केला असतं तर आम्ही तुमच्या विरोधात रस्त्यावर करतो सोडलाच नसतो ह्या आता सांगतो आम्ही डरपोक नाही एवढे सगळेजण असतो अजिबात भित्रे ना पण आम्ही आयुष्यात आमचा याच्यामध्ये गेला मुद्दा एकच हा की अनिकेत उचले तो मॅटर पर्सनल झाल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ तो विषय पर्सनल या विषयामध्ये उघड्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम चालू आहे मोजणी चालू आहे मुळात आधी किल्ला नगरपंचायतीची मोजणी रेखांकन चालू असताना ज्यांची नावं भाजी मार्केटमध्ये नाही लिस्टमध्ये त्याने तिथे उपस्थित राहतच नाही ये तरी काल 50 लोक उपस्थित होते ते कमी रात संध्याकाळी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा आता हे मुद्दा एक झाला दुसरी गोष्ट लोकशाही आमचा दिलेलं अधिकार ते जाऊन कव्हरेज करणार कॅमेऱ्याने शूटिंग करणार बातमी लिहिणार तुम्ही चांगला केलं की आम्ही छापला ना मग तुम्ही चुकीचा काय केला तर छापणं आमचा अधिकार तो आमचा अधिकार कोणी हिरावून घेत नाही बरं जो कार्यक्रम झाला तो उघड्यावर झालो ना त्या सीओ ते मालकी नाही शहराची सीओ बाई ही शहराची मालकी नाही ना ती प्रशासक आहे तिना नियमानुसार सांगायचा तो हा वेगळं तिथे आम्ही चाललो होता तुम्ही आमची अशी अपेक्षा की त्या तुम्ही ह्या ज्या काय केला त्याच्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त करू होईल मी करतोय जातो मला समजला
बालेवाडीला चुकलं त्या तुम्ही आणि ही दिलगिरीची हे बघा काही तुम्ही जर बोलला एवढ्या लोकांसमोर काय तुम्ही 100-150 लोकांसमोर बोलला बरोबर 100 लोक संपूर्ण तालुक्याची चर्चा झाली पत्रकारांचा यशस्वी बोलली आता जे वराडकर त्यांनी सपशेल माफी मागितली मला बरोबर आहे आमची चूक झाली बरोबर त्याप्रमाणे तुमच्याकडून आमची अपेक्षा वैयक्तिक तुमचा आमचा काही विषय नाही तुम्ही उद्या भविष्यात चांगलं काम केलं तर आम्ही छापणार त्याबद्दल प्रश्न नाही आम्ही आजपर्यंत छापा दिलो तुमचे नाव बातमी कव्हर करताना त्याला थांबवला गेला भविष्यात कव्हर करताना थांबताना कॅमेरा थांबव शूटिंग करायचं नाही तुमच्याबरोबर सगळ्यांच्या तुम्ही ती भूमिका घेतल्यामुळे जेठे साहेब ही भूमिका घेतल्यामुळे काय आला उरलेले सगळे त्याच्या अंगावर अहो ते फटून भाजीवाले खैसून आणलेले एखादी चॅनलचं माणूस म्हणून ओळखतच नव्हतं एकाचं बुक बिन काय नव्हतं आणि आधी भरपूर लोक शूटिंग करत होते त्यांना आम्ही नको म्हणून करून सांगू आता ही चॅनलवाले माहिती असताना जर मी सांगितलं तर शूटिंग करू नको तर माझी चुकी होती मला ते माहिती नसल्यामुळे माझ्याकडनं सांगला गेला की बाबा तू शूटिंग करू नको तो मोबाईल काढलो मी थर्ड पर्सन असं म्हटलं म्हणून मी एखादा बोललो ते पत्रकार असतं तर मी असं बोललेच नसतं माझ्याकडनं चूक झाली कालचा जो विषय झाला माझ्याकडनं ऐका की शूटिंग करत होते त्या संदर्भात तो माझ्या भूलचुकीमुळे झालेलो होता मी माझी जरा तब्येत बरी नाही होती मी असा टाईम लावलेला मी पण मी थंय कारण म्हाका सांगल्यानी JCB लावतात थंय मला ऐका त्या टेन्शनमध्ये मी एक झालं आणि त्याच्यानंतर पत्रकारांका जर काय बोललं असेल तर म्हाका माफ करा ऐका माझ्या ह्याच्यानंतर कधीच असं व्हायचं नाही कोणाच्या दबावाखाली मी माफी मागित नाही ऐकला कारण कित्येक वर्ष मी एकत्र असे पत्रकारांबरोबर माझा कधी काम टेन्शन नाही केले मला तरी आरोप केला तो चुकीचं पत्रकार एक जुटीचा पत्रकार एक जुटीचा पत्रकार एकता जिंदाबाद जिंदाबाद पत्रकार एकता जिंदाबाद जिंदाबाद सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.